हॅलो एव्हरीवन, मेरे हॅन्डशेक तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बघत आहोत इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगतो इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय. समजा तुमच्याकडे दोन मॅट्रिक्स आहेत, ए आणि बी नावाचे, आणि जर तुम्ही त्या दोन मॅट्रिक्सचा गुणाकार केला, प्रोडक्ट केला, आणि तुम्हाला रिझल्टमध्ये जो मॅट्रिक्स आला तो आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल, तर याचाच अर्थ ते दोन मॅट्रिक्स असे इन्व्हर्स आहेत एकमेकांना. समजवतो मी काय ते. समजा ए नावाचा मॅट्रिक्स आहे एक तुमच्याकडे, तो 2x2 मॅट्रिक्स आहे, ठीक आहे. आणि बी नावाचा एक मॅट्रिक्स आहे, तो पण 2x2 आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही ह्यांचा गुणाकार करणार ना, जर तुम्हाला पुढे आयडेंटिटी मॅट्रिक्स आला, आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा असणार? 1 0 0 1. जर हे तुमचं उत्तर आलं ह्या दोघांचा गुणाकार करून, तर काय समजायचं की बाबा ए हा बी चा काय इन्व्हर्स मॅट्रिक्स आहे, किंवा बी हा ए चा इन्व्हर्स मॅट्रिक्स आहे. तुम्हाला कळालं? पण त्याच्या अगोदर सगळ्याच मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढता येत नाही. काही काहीच मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढता येतो. तर इथं क्वेश्चन दिलेला आहे काय, की विच फॉर फाइंड विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स आर इन्व्हर्टिबल, म्हणजे कोणत्या मॅट्रिक्सचा आपल्याला इन्व्हर्स फाइंड करता येऊ शकतो, हे विचारले इथं. तर त्याची कंडिशन काय आहे, की आपल्याला ह्यांची डिटर्मिनंटची व्हॅल्यू नेहमी झिरो झिरो नाही आली पाहिजे, म्हणजे झिरो पेक्षा मोठी किंवा छोटी. तर ह्यांचा डिटर्मिनंट नॉट इक्वल टू झिरो असला पाहिजे, तर आणि तरच आपण काय करू शकतो, ह्यांचा इन्व्हर्स फाइंड करू शकतो. तर ह्यांचा डिटर्मिनंट कसा फाइंड करणार आपण बघा. 2 × 2 4 मायनस 4 × 1 4 इक्वल्स टू 0. याचाच अर्थ काय, ह्याचा कधी ए इन्व्हर्स निघणार का? इन्व्हर्स निघणार का? नाही निघणार. ठीक आहे. आता पुढचा इथं एक आणखीन एक मॅट्रिक्स दिलेला आहे. कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थिटा, मायनस साइन इंटू साइन थिटा, मायनस साइन स्क्वेअर थिटा. इथं मायनस असतं आणि इकडं मायनस साइन स्क्वेअर थिटा. ह्याचाच अर्थ काय झाला? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. आणि हे आपण शिकलेलो आहे 10वी मध्ये, काय असतं हे? 1 असतं, विच इज नॉट इक्वल टू 0. म्हणून ह्याचा काय असणार? आपल्याला इन्व्हर्स फाइंड करता येईल. ठीक आहे. आता पुढे बघू. इथं काय दिलंय? फाइंड द इन्व्हर्स ऑफ. आणि हा लक्षात ठेवा बाळांनो, हा डायरेक्ट शॉर्टकट आहे. मी तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट शिकवणार या व्हिडिओमध्ये. हा शॉर्टकट व्हिडिओ आहे. आता तुम्हाला सांगतो. फाइंड इन्व्हर्स ऑफ, इन्व्हर्स दिलेला आहे. समजा हा मॅट्रिक्स ए असेल ना, तर एक इन्व्हर्स कसा काढायचा? 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे. हे लक्षात ठेवा इन्व्हर्स साठी. हे काय असणार आहे? ए इन्व्हर्स इक्वल्स टू. आता ह्याचा डिटर्मिनंट तुम्हाला काढता येणार कसा? 4. 1 × 4 4 मायनस 3 × 2 6. ह्याचा डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू, हे काय आलं? -2. कळालं इथपर्यंत? म्हणजे हे तर खाली आलं का तुमचं? -2. आता इथं काय करायचं? ऍडजॉइंट मॅट्रिक्स तयार करायचा. तुम्हाला मी आता डायरेक्ट सांगतो ऍडजॉइंट मॅट्रिक्स कसा तयार करायचा. 2x2 साठी. जेव्हा 2x2 चा मॅट्रिक्स असेल ना, काय करायचं? हे जे दोन डायगोनल आहेत तुमचे, डायगोनल एलिमेंट्स, ह्यांची जागा बदला. 4 1. आणि हे जे दोन आहेत एलिमेंट्स, ह्यांचा साइन बदला फक्त. हा झाला तुमचा ए इन्व्हर्स. कळालं तुम्हाला काय करायचंय? पहिल्यांदा आपण काय काढलं? डिटर्मिनंट काढलं. डिटर्मिनंट काय आला? -2 आला, विच इज नॉट इक्वल टू 0. म्हणून याचा इन्व्हर्स निघू शकतो. मग आपण काय केलं? ऍडजॉइंट ऑफ ए, हा फॉर्म्युला आपल्याकडे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. तर ऍडजॉइंट ऑफ ए कसा काढायचा? 2x2 चा. ह्या दोन डायगोनल एलिमेंट्सची जागा बदलली आपण. 4 खाली होता तो वर आला, 1 खाली आला, आणि इथले दोन एलिमेंट्स आहेत त्यांचं फक्त साइन बदललं. हा आला आपला ए इन्व्हर्स फॉर मॅट्रिक्स 2x2. आता पुढचा क्वेश्चन काय? 3x3 वाला मॅट्रिक्स सेम करायचं. इथे काय करायचं? इन्व्हर्स काढायचं. सेम फॉर्म्युला लावायचा कोणता? ए इन्व्हर्स. म्हणजे हा मॅट्रिक्स समजा ए इक्वल्स टू असेल, तर हे काय असणार? ए इन्व्हर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे. ह्याचा डिटर्मिनंट तुम्हाला सगळ्यांना काढता येतो का? येत असेल तर, नसेल येत तरी लक्ष द्या इकडे, मी तुम्हाला सांगतोय. डिटर्मिनंट ऑफ ए कसा काढणार? ही जी टर्म 3, पहिली टर्म अशी लिहायची. हे कॅन्सल आउट, हे कॅन्सल आउट करा. 5 इंटू 1 इंटू 5 5 मायनस 2 इंटू 2 4. मायनसचं साईन द्यायचं इथं काय आता पुढं. 2, हा 2 इथे लिहिला. 2 हे कॅन्सल आउट केलं, हे कॅन्सल आउट केलं. ठीक आहे. आता इथं राहिलं काय? 5 1 इंटू 5 5 मायनस 4 प्लस 6 इंटू 2 1 इंटू 2 2 मायनस 2 इंटू 1, हे काय आलं? 2 झालं, इक्वल्स टू 3 इंटू आतमध्ये किती आहे? 5 मायनस 4 1 मायनस 2 इंटू 5 मायनस 4 1 प्लस 6 इंटू 0 इक्वल्स टू 3 मायनस 2 प्लस 0.
हे जो उत्तर काय आलं 1. सो डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू 1 विच इज नॉट इक्वल टू 0, म्हणून ह्याचा आता इनव्हर्स काढूया. ठीक आहे, मला आता इनव्हर्स कसा काढायचा, आता इनव्हर्स नाही काढायचा, आता आपण फक्त आपल्याला इथं ऍडजॉइंट मॅट्रिक्स काढायचा. तर ह्याचा ऍडजॉइंट मॅट्रिक्स कसा काढायचा ते तुम्हाला सांगतो. सगळ्यात अगोदर काय करा, हा मॅट्रिक्स आहे ना, मी इकडे लिहून घेतो. 3 2 6 1 1 2 2 2 5. ठीक आहे, हे असं लिहून घेतलं. ह्याच्यानंतर काय करायचं, हे जे दोन कॉलम्स आहेत त्यांना ऍज इट इज पुढे लिहायचं. 3 1 2 2 1 2. ठीक आहे, आता हे दोन वर नवीन रोज तयार झाल्या दोन, तर ह्या दोन रोला पुन्हा खाली लिहून घ्यायचं. 3 2 6 3 2 1 1 2 1 1. हे आलं असं. आता काय करायचं तुम्हाला सांगतो, हे असं आल्यानंतर आहे ना, वरचा जो रो आहे तो आणि हा फर्स्ट कॉलम ह्यांना कॅन्सल आउट करायचं. ठीक आहे, आणि आता जसं आपण डिटर्मिनंटला कॅल्क्युलेशन करतो बघा 2/2 च्या, 5 इंटू 5 5 इंटू 1 5 मायनस हे काय आलं 4, ह्याचं उत्तर काय आलं 1. ठीक आहे, असं आता सगळ्यांचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. हे काय आलं इथं 5 मायनस 4 1. ठीक आहे, ह्याच्यानंतर आता खाली आपण कॅल्क्युलेशन करू ह्या चौघांसाठी. 2 इंटू 6 12 मायनस 10, काही किती येणार 12 मायनस 10 2. आता बघा कॅल्क्युलेशन खाली करतोय पण लिहिताना कुठे लिहिणार पुढे. आता पुढे बघा 2 इंटू 2 4 आणि हे काय 6, बरोबर आहे का. 4 मायनस 6 मायनस 2. बघितलं, हे जर काम झालं. ठीक आहे, आता पुढे इथे काय येणार 2 मायनस 5 किती येणार बघा मायनस 3, आपलं सॉरी 2 नाही इथे, 4 मायनस 5 मायनस 1. हे खाली किती येते 15 मायनस 12 किती येणार ते 3. आता हे किती येते 6 मायनस 6, इथे किती येणार 0. बघा मी कॅल्क्युलेशन खाली खाली करत चाललोय पण लिहिताना मी पुढं पुढं लिहितोय, लक्षात द्या. आता इथे बघा काय 2 मायनस 2, हा 2 मायनस 2 हे किती आलं 0. हे बघा 4 मायनस 6 मायनस 2 हे किती आलं 3 मायनस 2 1. कळालं, हे कळालं सगळ्यांना, हे कसं आलं. हा झाला तुमचा ऍडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे, कळालं का हे सगळ्यांना. आता तुम्हाला फक्त हा मॅट्रिक्स 1 अपॉन डिटर्मिनंट मध्ये लिहिलं की हे तुमचं काय भेटणार आन्सर, तुम्हाला तुमचं फायनल आन्सर भेटून जाईल. ठीक आहे, तुम्हाला कळालं. म्हणजेच आता फायनल आन्सर काय असणार माझं बघा, ए इनव्हर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट किती आला होता इकडे 1, आणि याचा ऍडजॉइंट मॅट्रिक्स बघा काय 1 मायनस 1 0 2 3 मायनस 2 मायनस 2 0 1. ठीक आहे, एकदम सोपं आहे, एकदम सिंपल आहे. आता तुम्ही आन्सर चेक करा इकडे, हे बघा काय आलंय का बरोबर. बघा 1 2 मायनस 2 1 2 मायनस 2 1 3 0 1 3 0 आणि 0 मायनस 2 1 0 मायनस 2 1. आणि हे तुमच्या पुस्तकामधले असलेले सोल्युशन. तसं एवढं मोठं करायची काही गरज आहे का आपल्याला, नाही. तर आय होप तुम्हाला कळालं असेल मॅट्रिसेसचा इनव्हर्स कसा काढायचा. 2/2 चा इनव्हर्स सांगितलं तुम्हाला, आणि त्याचबरोबर तुम्हाला 3/3 चा सुद्धा इनव्हर्स मी दाखवलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.